स्टुडंट, आपण सायन्सचा पार्ट फर्स्टचा लेसन नंबर फर्स्ट ग्रॅव्हिटेशन हा पाहिलेला आहे. आज आपण लेसन नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा लेसन चालू करत आहोत. लेट सी. फर्स्ट पॉईंट आहे, कॅन यू रिकॉल, सांगा भाऊ, व्हॉट आर द टाइप्स ऑफ अ मॅटर. मॅटर म्हणजे काय, तर सबस्टन्सेस हॅज अ व्हॅल्यूम अँड मास. म्हणजे एखाद्या सबस्टन्सेसचं मास आणि त्याचं व्हॅल्यूम म्हणजे त्यांचा आकारमान आणि वस्तुमान, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅटर. मग व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, कोणकोणते टाइप्स आहेत मॅटरचे. सॉलिड, लिक्विड, गॅसियस, हे काय आहेत तर टाइप्स ऑफ अ मॅटर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स, एलिमेंट्स कोणकोणते, मेटल्स, नॉन मेटल्स, दॅट इज एलिमेंट्स. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड, सगळ्यात लहान पार्टिकल असलेला मॅटर कोणता, तर ॲटम्स. ॲटम्स म्हणजे अणू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. कंपाऊंड आणि मॉलिक्यूल म्हणजे काय. मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय तर सिंगल सबस्टन्सेस, दॅट इज O2, Cl2, हायड्रोजन, ऑक्सिजन, दॅट इज ए सिंगल मॉलिक्यूल. अँड कंपाऊंड मीन्स काय तर दोन मॉलिक्यूल, दॅट इज हायड्रोजन प्लस ऑक्सिजन मिळून जो तयार होतोय मॉलिक्यूल H2O वॉटर, दिस इज द कंपाऊंड मॉलिक्यूल. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. We have learned in the previous standard that all the atoms of an element are of only one type. जे कितीही आपण ॲटम बघितले ते काय आहेत तर एकाच टाईपचे आहेत. टुडे 118 एलिमेंट आर नोन ॲज द सायंटिफिक वर्ड. 118 एलिमेंट आहेत ज्यांना सायंटिफिक वर्ड आहे. हावेवर अराउंड इयर 1800 ओनली अबाउट 30 एलिमेंट्स वेअर नो. आपल्याला 1800 एलिमेंट आहेत, पण त्यातले फक्त 30 एलिमेंट आपण बघतो किंवा आपल्याला माहिती आहेत. मोर नंबर ऑफ एलिमेंट वेअर डिस्कवर्ड इन द कोर्स ऑफ टाइम. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट वॉज गॅदर्ड. टू इझी द स्टडी ऑफ सच अ लार्ज नंबर ऑफ एलिमेंट, scientists started studying the pattern, if any. It is the vast information about them. You know that it is initial classification. Element were classified into groups of metals and not metals. म्हणजे काय आहे तर बघा, खूप अशी इन्फॉर्मेशन, खूप काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यातल्या काही लार्ज नंबर ऑफ एलिमेंट जे आहेत ते आपण पाहणार आहोत. यू नो इनिशियल क्लासिफिकेशन एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इंटू ग्रुप्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे मेटल्स, नॉन मेटल्स असे काही त्याचे ग्रुप आहेत. लॅटर ऑन अनादर क्लास ऑफ एलिमेंट कॉल द मेटॉलाइट्स वॉज नोटिस्ड. म्हणजे आपण बघितले जे आपलं एक मेटल, नॉन मेटलमध्ये पॉईंट आहे बघा, ग्राफिट, दिस इज कॉल्ड ॲज अ मेटॉलाइट्स. म्हणजे काय तर मर्क्युरीज कलर इज अ सिल्वर, जसं की मर्क्युरीचा कलर कसा आहे, सिल्वर. धिस इज अ मेटॉलाइट्स. ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट अँड देअर प्रॉपर्टीज वॉन्ट ऑन इन्क्रीजिंग डिफरंट, सायंटिस्ट स्टार्टेड ट्राईंग आउट अ डिफरंट मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आणि असेच काही नॉलेज, अशीच काही माहिती, त्याच्या प्रॉपर्टीज ह्या इन्क्रीज गेल्यात इन डिफरंट सायंटिस्ट, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्या वाढवल्यात. स्टार्टेड ट्राईंग आउट अ डिफरंट मेथड, आणि त्याच्याच काही जे डिफरंट मेथड आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट सायंटिस्ट आहे डॉब्रेनर ट्रायड्स. डॉब्रेनर ट्रायड्स. लेट सी, आपण त्याबद्दल पाहणार आहोत. आता बघा, डॉब्रेनर ट्रायड्स. जर्मन सायंटिस्ट डॉब्रेनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मास. म्हणजे ह्यांनी ज्या प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट डिस्कवर केले, जे एलिमेंट डिस्कवर केलेत ते कशाशी रिलेटेड केलेत तर ॲटॉमिक मासची. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय तर जे की आपला एक ॲटम आहे, या ॲटममध्ये जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये जे प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास.
लक्षात घ्या, ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर जो आपला ॲटम आहे, ज्या ॲटममध्ये न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे, धिस इज अ ॲटॉमिक मास. त्याच्या बाहेर जे सेल आहेत आणि त्याच्या बाहेर जे आहे ते काय आहे, सेलमध्ये जे प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन. लेट्स सी. He made groups of 3 elements each having similar chemical properties are called as a triads. आता बघा, डॉब्रन्स त्या शास्त्रज्ञांनी काय नाव दिलं तर ट्रायड्स, TRIADS. का दिलंय तर ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट, त्यांनी 3 एलिमेंट, इच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, म्हणजे कोणतेही 3 एलिमेंट्स घेतल्यात आणि त्या तिन्ही एलिमेंट्सची जी केमिकल प्रॉपर्टीज आहे ती कशी आहे, सेम आहे, सारखी आहे. दिस इज द ट्रायड, त्याला आपण काय म्हणतो, ट्रायड. आता इथं लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम घेतले. बघा, ही अरेंज्ड देम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of atomic mass of other 2 elements. यांनी काय डिस्कवर केलंय की ग्रुपमधले 3 एलिमेंट्स घेतले, त्यांच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते कशा आहेत, सिमिलर आहेत, सारखे आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, ट्रायड्स. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यामधले लिथियम आणि पोटॅशियम या दोन, हे जे 2 आहेत या दोन्हींची ॲडिशन करून त्यांचा मिळणारा जो ॲटॉमिक मास आहे तो त्या मिडल एलिमेंटच्या बरोबर असायला पाहिजे. बघा, ही अरेंज्ड देम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय, त्यांचे ॲटॉमिक मास कसे इन्क्रीजिंग आहे, वाढलेले. शोड दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, हा जो मधला एलिमेंट आहे, वॉज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल, ह्या सोडियमला इक्वल बाजूचे 2 एलिमेंटचे ॲडिशन आली पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रायड. बघा, लिथियम Li प्लस पोटॅशियम 39.1 दिलं आहे, दोन्हीचे ॲडिशन केली, आपल्याला मीन काढायचं आहे म्हणजे त्यांचा मध्य काढायचा आहे, त्यासाठी दोन्हींची बेरीज केली, 46 आली, अपॉन 2 केलं, 23 सेम ॲज अ सोडियम, म्हणजे 23 कशाचा आहे, लिथियम आणि पोटॅशियमची इक्वल आली आणि सोडियमची काय आहे आपली 23. म्हणजे डॉबर्स-स्टार्टनी काय डिस्कवर्ड केलं की 3 एलिमेंट घेतले ग्रुपमधले, 3 एलिमेंटमधला मधल्या ग्रुपची जी काही ॲटॉमिक मास आहे तो बाजूच्या 2 एलिमेंटच्या मीन एवढा असतो. आता त्यामध्ये तुम्हाला बघा, कॅन यू टेल सांगितलं आहे. कॅन यू टेलमध्ये आयडेंटिफाय डॉबर्स ट्रायड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रुप ऑफ एलिमेंट हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. तर खाली 3 एक्झाम्पल दिलेत, त्या तिन्ही एक्झाम्पलची काय करायचे, तर आत्ता आपण जशी लिथियम आणि पोटॅशियमची ॲडिशन केली तशी ज्या तिन्ही एक्झाम्पलची करायची. लेट्स सी. फर्स्ट आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि SR म्हणजे स्ट्रोंटियम. मॅग्नेशियम दिले 24.3, कॅल्शियम दिले 40.1 आणि SR दिले 87.6. तर या दोन्हीची बेरीज बघा, 24 प्लस 3, 24.3 प्लस 87.6 अपॉन 2, 111.9 अपॉन 2, 55. मग 55.95 ही कॅल्शियमची आहे का ॲटॉमिक मास एवढा, नाही, नॉट डॉबर्स थेरी, म्हणजे हे डॉबर्स थेरीचं एक्सप्लेनेशन नाही. सल्फर, सेलियम आणि ट्रेटियम ह्यात सुद्धा दोन्हीची बेरीज केली, 32.1 प्लस 127.6 अपॉन 2, 159.7 अपॉन 2 आलं किती, 79.85. मधल्या मिडलचं किती आहे, 79.0, म्हणजे आसपास आहे, म्हणजे ही करेक्ट थेरी आहे की इज डॉबर्स थेरी करेक्ट. थर्ड एक्झाम्पल दिले बेलियम, मॅग्नेशियम अँड कॅल्शियम. बेलियमचं आहे 9 प्लस कॅल्शियमचं आहे 40.1 अपॉन 2, 49.1 अपॉन 2, 24.55. मॅग्नेशियमचं आहे 24, म्हणजे त्याच्या बरोबरच आहे. म्हणजे थर्ड एक्झाम्पल सुद्धा काय होतं, डॉबलेस थेरी, म्हणजे बघा करेक्ट होती. डॉबेराइन ट्रिके यांनी काय डिस्कवर केलंय की ॲटॉमिक मास आणि 3 एलिमेंट घेतले, त्या 3 एलिमेंटमध्ये
मधल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास एवढे बाजूच्या दोन्हीही एलिमेंटचे मीन आला पाहिजे. ही कोणी केलं एक्सप्लेनेशन? रॉबर्ट स्टार्क. आता बघा, न्यूझीलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवेज. न्यूलँड्स लॉ ऑफ ॲक्टिवेज. When the elements are arranged in an increasing order of their atomic mass. बघा, म्युझिकल नोट आणि एलिमेंट, जसं तुमचं सा रे ग म प द नी आहे तसं डो री मी फा सो ला ती हे काय आहे, त्यांनी म्युझिकल नोट दिली आहे. एलिमेंट दिलेत हायड्रोजन, लिथियम, बेलियम, हे तुमचे सगळे काय आहेत तर एलिमेंट आहे. सांगितले काय बघा, द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 एलिमेंट आर सिमिलर टू दीज ऑफ द फर्स्ट. म्हणजे 8 बघा, हा एच आणि हा जो तुमचा एफ आहे हा काय आहे तर इक्वल आहे. का आहे? द प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8 एलिमेंट आर सिमिलर टू दीज ऑफ द फर्स्ट. एच बरोबर जो 8व्या क्रमांकाला जो आलाय तो एलिमेंट हा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. न्यूलँड्स कम्पेअर्ड दीज सिमिलॅरिटीज विथ द ऑक्टिवेज इन म्युझिक. आणि ह्यांनी हे कशावरून काढले तर म्युझिकल नोटवरून. जसं सा रे सा आणि नी नंतर येणारा जो एलिमेंट आहे तो काय आहे तर इक्वल आहे. He called the similarity observed in the 8 and the first element as the law of octaves. आणि जो पहिला आणि जो लास्टचा एलिमेंट आहे यांमध्ये जी सिमिलॅरिटीज आहे त्यालाच त्यांनी काय म्हणले तर ऑक्टिवेज म्हटले. काय म्हटलंय? ऑक्टिवेज. मग ह्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत. कोणकोणते आहेत बघा. These law was found to be applicable only up the calcium. लिमिटेशनमध्ये काय आहे? द लॉ वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. म्हणजे कॅल्शियमपर्यंतच त्यांनी काय केलं आहे? हा लॉ फाउंड केला आहे. कुठपर्यंत केला आहे बघा? या एलिमेंटपर्यंत, या कॅल्शियमपर्यंतच त्यांनी हा लॉ काय केला आहे? फाउंड केला आहे. न्यूलँड प्लेस्ड 2 एलिमेंट इच इन सम बॉक्सेस टू ॲक्युमुलेटेड ऑल द नोन एलिमेंट इन द टेबल. आता त्याच्यानंतर काही बॉक्समध्ये 2 एलिमेंट एका जागीवर आलेले आहेत, एका जागी आलेले आहेत. का आले असतील ते? न्यूलँड्स प्लेस्ड द मेटल्स कॅल्शियम अँड निकेल अंडर द नोड डो अलॉंग विथ अ हॅलोजन. म्हणजे का आलेत बघा, इथं काय आहे? CO आणि N आहे, निकेल आणि हे ते काय आहेत? डोशी रिलेटेड आलेत. कशाशी रिलेटेड आलेत? या डोशी रिलेटेड आलेत. का आलेत तर विथ अन हॅलोजन. हे जे H, F, Cl हे काय आहेत तर हॅलोजन आहेत. या हॅलोजनशी कोबाल्ट आणि निकेल हे काय झाले तर इक्वल आले. न्यूलँड प्लेस्ड द मेटल्स CO and Ni under the node DO along with halogen HF Br. बघा, म्हणजे काय सांगितले त्यांनी? हा जो CO आणि Ni आहे तो काय झाला? HF Cl Br या हॅलोजनशी काय झालाय? कनेक्ट झालाय. म्हणजे हे बाकीचे काय आहेत? हॅलोजन आहेत. Fe having similarity with CO and Ni away from them along with the non-metal ONs. बघा, Fe काय आहे? Fe पण मेटल आहे. ते कुठे हवं होतं? Clच्या शेजारी, पण ते कुठे गेलंय? OS आणि Se या नॉन मेटल जवळ गेलेले आहे. न्यूलँड ऑक्टिवेज डिड नॉट हॅव अ प्रोव्हिजन टू ॲक्युमुलेटेड द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. पण या न्यूलँडने काय केले? हे जेवढे एलिमेंट आहेत तेवढेच डिस्कवर केले. त्यांनी पुढे एलिमेंट डिस्कवर केले नाही. जे नवीन येणारे एलिमेंट त्यासाठी त्यांनी काय केली तर एखादी जागा सोडली. दिस इज द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवेज. ऑक्टिवेज म्हणजे काय तर जे
आपले सारे गम प द नी नंतर येणारे जे म्युझिकल नोट आहे, म्हणजे या 7 नंतर पुन्हा येणारा जो एलिमेंट आहे, तो एकाखाली एक आल्यानंतर होणारा जो लॉ आहे तो आहे ऑक्टिव्हेज. लेट्स सी पुढचा लॉज आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हज कन्सिडर द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट ॲज अ स्टँडर्ड. बघा, मेंडेलिव्हने सुद्धा काय केलं, ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंटच स्टँडर्ड केलं. अँड अरेंज्ड 63 एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. आणि त्यांनी 63 एलिमेंट काय केले, इन्क्रीज ऑर्डरनी त्यांच्या ॲटॉमिक मासनुसार इन्क्रीजिंग ऑर्डरनी त्यांनी एका वेळी ते अरेंज केले. लेट्स सी लिथियम, बेरियम, बी, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, आयर्न, सोडियम हे काय आहे तर तुमचे इन्क्रीजिंग ऑर्डरनुसार जे एलिमेंट आहेत ते बघा 6.93, 9.01 असे त्यांचे इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास, त्यांचा ॲटॉमिक मास काय झाला, इन्क्रीज झाला आहे. लेट्स सी आपण लिथियम घेतलं अँड NI घेतलं, म्हणजे लिथियम आणि सोडियम घेतलं, ह्या दोन्हीला ऑक्सिडाइज केलं लिथियम आणि सोडियमला. जसं की ऑक्टीजमध्ये सारे गमप नंतर येणारं म्हणजे लिथियम नंतर सोडियम घेतलं. का घेतलं तर लिथियमला ऑक्सिडाइज आणि सोडियमला ऑक्सिडाइज केल्यानंतर ऑक्साईड मिळतं, म्हणजे लिथियम ऑक्साईड आणि सोडियम ऑक्साईड मिळालं आपल्याला. त्याचप्रमाणे लिथियमला H लावला म्हणजे हायड्राईड लावला, तसा सोडियमलाही हायड्राईड लावलं तर लिथियम हायड्रॉक्साईड आणि सोडियम हायड्रॉक्साईड आपल्याला मिळालं. म्हणजे लिथियमची आणि सोडियमची केमिकल प्रॉपर्टी काय झाली, सेम झाली. तसंच मेल्टिंग पॉईंट, डेन्सिटी अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ लिथियम अँड सोडियम आर सेम. दिस इज द फिजिकल प्रॉपर्टीज. हे काय आहे तर फिजिकल प्रॉपर्टीज आहे. म्हणजेच NI केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर ॲट LI, म्हणजे लिथियमची सिमिलर सगळ्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सेम आहेत. कशाशी, सोडियमशी. लेट्स सी दुसरे बघा, आता आपण ब्रोमिन घेतलं BE अँड मॅग्नेशियम घेतलं Mg, त्याला ऑक्साईड लावलं तर ब्रोमिन ऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड. BEला H2, Mgला H2 लागलं, हायड्राईड लावलं तर काय झालं, ब्रोमिन हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे ग्रुप तयार झाले, हे मॉलिक्यूल तयार झाले. म्हणजेच काय आहे तर एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल. डेफिनाइट इंटरवल म्हणजे काय, जे की ऑक्टीजमध्ये आपण पाहिलं. आता लिथियम नंतर सोडियम आलं, ब्रेलियम नंतर मॅग्नेशियम आलं, तसंच ब्रेलियम नंतर पुढचा जो तुमचा येणारा पिरियडिक टेबल आहे, तुम्हाला माहिती आहे तो पिरियडिक टेबल, त्याप्रमाणे ते पुढचं येणार. त्यानंतर काय आहे, पोटॅशियम आहे, B पोटॅशियम. म्हणजे काय आहे बघा की ज्या फर्स्ट लिथियम आणि जी लिथियम आणि सोडियमचं जे केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज सेम होत्या, म्हणजेच एलिमेंट विथ सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर अ डेफिनाइट इंटरवल. काही ठराविक अंतरानंतर ज्या दोन एलिमेंट हे रिपीट होतात, सारखे होतात, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत तर सेम आहेत. आता पिरियडिक लॉ बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे पिरियडिक लॉच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत, कशाशी, ॲटॉमिक मासची. पण पिरियडिक फंक्शन म्हणजे काय तर डेफिनाइट इंटरवल, म्हणजे ह्या दोन्हीच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेम आहेत. दिस इज द पिरियडिक लॉ. लेट्स सी मेंडेल्स पिरियडिक टेबल. बघा मेंडेल्स पिरियडिक टेबल. आता तुमच्या पुस्तकामध्ये बघा पेज नंबर 18 पानावरती तुम्हाला हे दिले प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंटमध्ये. हा आपला मेंडेल्स पिरियडिक टेबल आहे. हा ग्रुप म्हणजे काय तर बघा
द व्हर्टिकल कॉलम इन द मेंडलीज पिरियडिक टेबल आर कॉल्ड ॲज अ ग्रुप. व्हर्टिकल म्हणजे असा तयार झालेला जो तुमचा ग्रुप आहे, जी रेषा, जसं की आपण ग्राफवरती एक्स आणि वाय ॲक्सिस काढतो त्याप्रमाणे ग्रुप म्हणजे काय, तर जे की व्हर्टिकल कॉलममध्ये आले. व्हर्टिकल कॉलम इन अ मेंडल्स पिरियडिक टेबल, दिस इज कॉल्ड ॲज अ ग्रुप. आणि जे हॉरिझॉन्टल रोमध्ये आले त्याला आपण म्हणतो पिरियड्स. ग्रुप म्हणजे व्हर्टिकल कॉलम आणि पिरियड्स म्हणजे हॉरिझॉन्टल रो. त्यामध्ये ऑक्साईड अँड हायड्राइड्स लावले. R2O म्हणजे काय, तर बघा आर म्हणजे तुमचा आपण घेणारे एलिमेंट आणि ऑक्साईड म्हणजे त्याला लावणारे O आणि हायड्राइड म्हणजे आर म्हणजे एलिमेंट घेणारा आणि H म्हणजे त्याला लावणारे हायड्राइड. आता हा H आहे म्हणजे O लावला तर काय होईल, HO होईल. आणि इथं H म्हणजे काय होणार, 2 H2 होणार. दिस इज. आता लिथियम आणि नायट्रेट बघा. लिथियमला H लावणार, Na ला H लावणार, नंतर लिथियमला O लावणार. असे हे काय आहेत, तर ऑक्साईड अँड हायड्राइड्सचे ग्रुप आणि पिरियड्स आहेत. लेट्स सी, आपण बघा आपल्याला इथं लिथियम, बेरियम हे सगळे ग्रुप दिलेत, पण जे 3 नंबरच्या कॉलममधला 1, 2 आणि 3 हे काय दिलेत आपल्याला, ब्लँक दिलेत. इथले जे एलिमेंट आहेत हे मेंडेलिजला डिस्कवर्ड झालेले नाहीत. मग त्यांनी हे कसे डिस्कवर्ड केले हे पाहणार आहोत आपण. हे कसे डिस्कवर केले, आता त्यामध्ये त्यांनी मेरिट्स ऑफ अ मेंडेलिज पिरियडिक टेबल त्यांनी डिस्कवर केलाय. बघा तुमचा बेरिलियम आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती आहे, तर 14.09. त्यांचा बेरिलियमचा किती आहे, 14.09. इथे दिसते बघा, पुस्तकामध्ये बघा तुम्हाला सगळ्याचे ॲटॉमिक नंबर त्यांनी लिहून दिले. इथं बेरिलियमचा त्यांनी किती दिलाय, मेंडेलियन्सनी किती दिलाय, 9.4. पण आपल्या पिरियडिक टेबलमध्ये बेरिलियमचा किती होता, 14.09. पण मेंडेलियननी काय केलं, त्यांनी ह्याचा शोध लावला की करेक्ट बेरिलियमचा ॲटॉमिक मास किती आहे, तर 9.4. बेरिलियम वॉज प्लेस्ड बिफोर अ बोरॉन. आणि ह्या बोरॉनच्या आधी त्यांनी बेरिलियमचा ग्रुप लावला किंवा एलिमेंट लावला. बेरिलियमचा किती आहे आपल्याला, 11च्या आधी त्यांनी कशाचा लावला, तर बेरिलियमचा. मग बेरिलियम किती झालं, 9.4 आणि बोरॉन किती झालं, 11. आता हा कुठला झाला आपला बेरिलियम करेक्ट. आपण या ॲटॉमिक नंबरमध्ये हा बेरिलियम आणि बोरॉनचा शोध लावला. त्यानंतर आपल्याला इथं शोधायचं आहे दुसरी मेरिट्स काय आहे, हा रिकाम आहे. रिकाम्यामध्ये आपल्याला काय येणार आहे, तर ते काय म्हणतात, मेंडेलिज काय म्हणतात की इका बोरॉन किती आहे, 44. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 44. इका ॲल्युमिनियम म्हणजे B, ते किती आहे, 68 ॲटॉमिक मास. इका सिलिकॉन C किती आहे, 72. मग त्यांनी काय केलं, 44, 68 and 72 properties of these element matched well those predicated by Mendeleev. त्यांनी बोरॉनशी रिलेटेड स्कॅन्डिडम, गॅलियम आणि जर्मेनियम हे 3 जे एलिमेंट्स आहेत इकाचे ते त्यांनी इथं लिहिले. म्हणजे पहिल्यामध्ये त्यांनी लिहिलं SC, दुसऱ्यामध्ये लिहिलं GN, लास्टला लिहिलं GE. कॅन्डिडम, गॅलिनियम आणि जेरेमिन. प्रॉपर्टीज ऑफ दीज एलिमेंट मॅच्ड वेल दोज प्रेडिकेटेड बाय मेंडेलिज. का लिहिलं, तर त्यांनी तिथं बोरॉनपेक्षा सुद्धा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे, करेक्ट आहे, हा 9.4. आणि इन्क्रीजिंग ऑर्डरने तुमचे ॲटॉमिक मास वाढत गेले, त्यामुळे त्यांनी हे कॅन्डिडियम, गॅलियम आणि जर्मेनियम हे डिस्कवर केलं. थर्ड मेरिट काय आहे, तर नो प्लेस रिसिव्ड फॉर अ नोबल गॅस इन द मेंडेल्स ओरिजिन पिरियडिक टेबल. म्हणजे तुमचा जो हा पिरियडिक टेबल आहे, या पिरियडिक टेबलमध्ये नोबेल गॅस म्हणजे तुम्हाला या नोबेल गॅसमध्ये एलिमेंटमध्ये तुम्हाला हेलियम,
वगैरे कुठे दिसलेले नाही. म्हणजे त्यावेळी मेंडेल्सनी ज्यावेळी पिरियॉडिक टेबल डिस्कवर केला त्यावेळी त्यांना नोबेल गॅसचे शोध लागलेले नव्हते. बट मेंडेल क्रिएटेड द झिरो ग्रुप विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियड. पण हा जो तुमचा ओरिजिनल पिरियॉडिक टेबल आहे, या ओरिजिनल पिरियॉडिकच्या टेबलला डिस्टर्ब न करता त्यांनी झिरो ग्रुप अरेंज केला. काय केला? झिरो ग्रुप अरेंज केला. आणि त्यात त्यांनी हेलियम, झायलॉन, निऑन वगैरे हे हेलियमचे ग्रुप त्यांनी या झिरो ग्रुपमध्ये ॲड केले. हे तुमचे आहेत मेरिट्स ऑफ अ मेंडेलीज पिरियॉडिक टेबल. म्हणजे त्यांनी फर्स्ट काय केलं तर ॲटॉमिक मास ऑफ अ सम इलिमेंट वेअर रिसिव्हड सो ॲज गिवन देम प्रॉपर प्लेस. म्हणजे त्यांनी बघा काय केलंय, तुम्ही मेरिट्स पुस्तकातले लिहा, मी इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय त्यांनी काय केलंय त्याचं. atomic mass of some element were received so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. या दोन्हीच्या ॲटॉमिक मासवरून त्यांनी बेरिलियमचं करेक्ट ॲटॉमिक मास काढलं. सेकंड आहे Mendeleev kept Hawking place periodic table of element not discovered till then. There of these known element given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from known neighbors, and their atomic mass were indicated as 44, 68, 70 respectively. Not only these but their properties were so predicted. Later on these elements were discovered and named as candidum, गॅलियम अँड जर्मेनियम रिस्पेक्टिव्हली. अशा पद्धतीने त्यांनी त्याचा शोध लावला आणि लास्टला त्यांनी त्यांचं झिरो ग्रुप हे अरेंज केलं. मेरिट्स ऑफ मेंडेलीज पिरियॉडिक टेबल हे पॉईंट पाहिले आपण. त्यानंतर आता पहिला सेकंड पॉईंट आहे डिमेरिट्स ऑफ अ मेंडेलीज पिरियॉडिक टेबल. म्हणजे त्यामध्ये काय दोष आहेत. लेट सी. कोबाल्ट अँड निकेल दिले बघा. कोबाल्टचा ॲटॉमिक मास आहे 58.9 आणि निकेलचा आहे 58.7. म्हणजे हे दोघं जवळच आहेत. पण जे आपलं पिरियॉडिक टेबल आहे त्यामध्ये कोबाल्ट आणि निकेल 8 ग्रुपमध्ये दिले. त्यामध्ये कोबाल्ट काय दिले आधी दिले आणि निकेल नंतर दिले. पण या दोघांना सिक्वेन्स काय द्यायचा, निकेल आधी द्यायचं की कोबाल्ट आधी द्यायचं, यामध्ये मेंडेलीज काय होते तर कन्फ्यूज होते. देअरफोर देअर वॉज ॲन एम्बिजिटी कन्फ्युजन त्याला म्हणतात रिगार्डिंग देअर सिक्वेन्स इन द टेबल. ते या दोघांमधलं पहिलं कोणाला द्यायचं यामध्ये ते काय होते तर कन्फ्युजन होते. काय होते? कन्फ्युजन. Isotopes were discovered long time after Mendeleev put forth the periodic table. आणि मेंडेलीजच्या पिरियॉडिक टेबल नंतर खूप दिवसांनी खूप वर्षानंतर काय आलं तर आयसोट्रॉप्स आलं. आयसोट्रॉप्स म्हणजे काय तर समस्थानिके. मग बघूया ते काय आहेत. आयसोट्रॉप्स मीन्स हा तुमचा कार्बन आहे. लेट सी. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 पण त्याचा ॲटॉमिक मास आहे 12. म्हणजे 6 प्रोटॉन प्लस 6 न्यूट्रॉन इज इक्वल टू 12. आता मग या आयसोट्रॉप्समध्ये जर सम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मास आहे. आयसोट्रॉप्समध्ये कार्बन 13 आणि कार्बन 14 असेल. त्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज कशा आहेत सेम आहेत बट ॲटॉमिक मास काय आहे तर डिफरंट. 6 प्रोटॉन प्लस 7 न्यूट्रॉन, 6 प्रोटॉन प्लस 8 न्यूट्रॉन हे काय आहे तर त्याचे ॲटॉमिक मास. मग मेंडेलीज काय म्हणाले, अ चॅलेंज वॉज पोस्ड इन अ प्लेसिंग देम इन अ मेंडेलीज पिरियॉडिक टेबल. म्हणजेच काय तर त्यांनी काय केलं, जे तुमचं आयसोट्रॉप्स होतं ॲटॉमिक मास होतं न्यूट्रॉन आणि प्रोटॉन त्यावरून त्यांनी चॅलेंज दिलं. वॉज पोस्टेड इन अ प्लेसिंग देम इन अ मेंडेलीज पिरियॉडिक टेबल. थर्ड डिमेरिट्स आहे व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. तुम्ही जे एलिमेंट्स लावले ते काय लावले तर अरेंज इन अ इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे त्याचा जो ॲटॉमिक मास आहे 23, 24, 27 हे काय गेले इन्क्रीज गेले वाढत गेले. बट द राईज इन ॲटॉमिक मास डज नॉट अपियर टू बी युनिफॉर्म. पण हे प्रत्येक जे
इन्क्रीजिंग वाढत गेले ते प्रत्येक ठिकाणी युनिफॉर्म आहेत का? तर नाही. बघा, सोडियमचा 23 आहे तर मॅग्नेशियमचा 24 आहे, म्हणजे तो किती पर्सेंटने वाढला? 1. पण ॲल्युमिनियमचा 27.3 आहे, म्हणजे त्यामध्ये डिफरन्स किती होता? 3.5. Siमध्ये 28 आहे, त्यामध्ये किती? 0.7. म्हणजे हे जे एलिमेंट्स इन्क्रीज होत गेले, त्यांचे ॲटॉमिक मास काय झाला? इन्क्रीज होत गेले, पण ते डज नॉट ॲपियर बी युनिफॉर्म, पण ते युनिफॉर्ममध्ये नाही आहेत, म्हणजे एका सरळ रेषेमध्ये नाहीत. इट वॉज नॉट अ पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. पण जे हेवी एलिमेंट्स आहेत, कॅन्डियम, आयन आणि SN, यामध्ये बघा, कॅन्डियमचा ॲटॉमिक मास आहे 112 आणि ह्याचा आहे 113. यांमध्ये किती डिफरन्स आहे? तर 3. आणि SN मध्ये किती आहे? 5. म्हणजे हे जे तुमचे हेवी एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? इट वॉज नॉट पॉसिबल देअरफॉर टू प्रेडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट कुड बी डिस्कवर्ड बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे या 2 हेवी एलिमेंट्सच्या मध्ये अजून एखादा एलिमेंट मेंडेलीज डिस्क्राईब करू शकतो. म्हणजे या दोन्हीही, जिथं 5चा फरक आहे, 3चा फरक आहे, या दोन्हीमध्ये हेवी एलिमेंटमध्ये अजून एखादा एलिमेंट आपण डिस्कवर करू शकतो. त्यानंतर फोर्थ आहे डिमेरिट्स. हायड्रोजन शो सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप H, F आणि Cl. बघा, मॉलिक्युल फॉर्म्युला H2 आणि Cl2. H काय आहे? हायड्रोजन कंपाऊंड आहे किंवा हायड्रोजन एलिमेंट आहे, आणि हॅलोजन काय आहे? तर ग्रुप 7 मधला F आणि Cl. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला H2चा किती आहे? H2 तर Cl2. कंपाऊंड विथ मेटल. आता H ला Na लावलं, सोडियम हायड्रॉक्साईड लावलं, सोडियम क्लोराईड. त्यानंतर कंपाऊंड ऑफ नॉन मेटल CH2 मिथेन आणि CCl4 क्लोरीड टेट्राक्लोराईड 4. म्हणजे इथं Na लावलं, इथं Na लावलं, बॉन्ड कुठलेत आपले? H आणि C. इथं C लावलं, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, बॉन्ड लावला H आणि Cl. म्हणजे 2 मॉलिक्यूल हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन ग्रुप. म्हणजे जो की आपला हायड्रोजन पहिल्या ग्रुपमध्ये आहे तो कंपॅरेटिव्ह, तो सिमिलर आहे कोणत्या ग्रुपमध्ये? 7व्या IVV मध्ये, म्हणजे 7व्या ग्रुपमध्ये, म्हणजे त्यामध्ये सिमिलर. हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ अल्कली मेटल्स ग्रुप 1. बघा, पुन्हा हायड्रोजन सिमिलर आहे कुठे? Li, सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम. म्हणजे हायड्रोजन सिमिलर आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम यांबरोबर. काय आहे? तर सिमिलर आहे. Thus it could not be decided whether the correct position of hydrogen was the group of alkali metal or in the group of halogen. म्हणजे या हायड्रोजनची करेक्ट अशी कोणतीही पोझिशन नाही, अल्कली ग्रुपमध्येही नाही आणि हायड्रोजन ग्रुपमध्येही नाही. अल्कली मेटल्स ऑर इन द ग्रुप ऑफ हॅलोजन, ती कुठेही एकसारखी नाही. या पद्धतीने आपण आजच्या तासाला फर्स्ट पॉइंट बघितला, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. त्यानंतर डोबेरायन ट्रिके या शास्त्रज्ञांची थेरी डिस्कवर केली. त्यानंतर न्यूझीलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवेज, आणि नंतर बघितलं मेंडेलीज पिरियडिक टेबल. त्यामध्ये त्याचा लॉ बघितल्यानंतर मेरिट्स आणि डिमेरिट्स पाहिले. मेरिट्स आणि डिमेरिट्सवर हमखास शॉर्ट नोट्स असते, फुल क्वेश्चन ही असतो. व्यवस्थित बघा, व्यवस्थित या नोट्स लिहून घ्या, आणि काही समजलं नसेल तर विचारा. थँक्यू.